नमस्कार मंडळी, किनारा वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। बाबा आता परभणीला परत चाललेत। आज सकाळी बाबांनी सांगितलं की आता मला बरं वाटतंय आणि आता मी इथून निघतोय। आनंद वाटला मला ना, 2 दिवस राहिलो ना, जेवण पेटवाने पद्धतशीर सगळा आनंद वाटला बाबा। आणि आता तब्येत बरी आहे ना तुमची? एकदम बरोबर टकाटक झाली आहे। जास्त काही झालं नव्हतं, बाबांना थोडा अशक्तपणा आला होता आणि खूप चालल्यामुळे त्यांचे पाय पण प्रचंड दुखत होते, त्यामुळे बाबांना आराम मिळाला आणि ते व्यवस्थित आता झालेत। आणि बाबा आता रेल्वेने जाणार आहेत परभणीला, त्यांचे सगळे नातेवाईक आहेत तिथे, हो ना बाबा? बाबा, हे आपलं किनारा वृद्धाश्रमाचं कार्ड आहे, ह्याच्यावरती नंबर आहे आणि कधी इकडे आला तर फोन करा नक्की, आणि घरी पोहोचल्यावरती सुद्धा फोन करा बरं का। टाइमला मला मनातच होतं जेव्हा कोणतरी मला न्यायला येणार। 5 मिनिटं नाही झाले आला तुम्ही। हो होय, मग बाबांना मी वाटलं जागेच एकच आवाज लागणार बाबा म्हणून। हो ना, मी तिथेच होतो। तुम्ही लगेच माझा आवाज ओळखला का? ओळखला मी आवाज। 2 वर्षापूर्वी बाबा म्हणतात भेट झाली होती आमची। तुमचा आवाज कधी बी मला ओळखू येणार नाही, तुमचा आवाजच तसा नाही। बाबा आशीर्वाद द्या, तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या। आणि आज प्रत्यक्ष आम्हाला असं वाटतंय पांडुरंग आमच्या घरी आले आणि त्यांचं दर्शन आम्हाला झालं। तुम्ही पायी वारी केली पंढरीची, आम्हाला तर शक्य होत नाही बाबा, पण आज प्रत्यक्ष पांडुरंग भेटला आम्हाला तुमच्या रूपामध्ये। एवढी जनता आहे तुमच्या पाठीमागे, तुम्हाला काय होणार? रामकृष्ण मनात होतं ना मला कोणतरी न्यायला येणार, तर नेमके देवासारखे तुम्हीच पोहोचले तिथे। काय सांगताय? आयुष्यभर खोट नाही सांग, एक माझ्या मनातलं बरं का तुम्हाला सांगायला होतं, असं वाटलं मला। कोणीतरी येणार असं वाटलं तुम्हाला? म्हणजे तिथे तुम्ही 4 दिवस पुलाखाली होते तेव्हा झोपलो होतो ना। हो, कोणतरी मी म्हणलं जेव्हा कोणतरी येणार मला, हे 100% मला विश्वास मिळायचा। हो, गोळ्या पुन्हा तुमच्या डोळ्यात पाणी आलं बाबा? मग पाणी दुखाचं नाही, तुम्ही एवढी मदत केली बाबा। परमेश्वरच असतो, तोच आपल्याला बुद्धी देतो। मग आज तुम्ही सुद्धा एवढं लांब वारी करून आलात पायी पायी, आणि इकडे कधी आलात तर नक्की आमच्याकडे या। भेटायला येणार म्हणजे येणार। हो, कोणासाठी करायला सुद्धा भाग्य लागतं, सेवाला भाग्यच लागत। तुम्ही आम्हाला वडिलांसारखेच आहात बाबा। एवढे माणसं सांभाळतात म्हणल्यावर, म्हातारी माणसं, मी तर उगाच त्याच्याकडे बघूनच छक झालो। हो ना, घ्या बाबा, नातवाचा फोन आहे, पोचले की आम्हाला फोन करा तेवढा। आता त्यांना बरं वाटतंय ना, म्हणून त्यांना पाठवतात। नाहीतर मी त्यांना म्हटलं होतं राहा इथं अजून थोडे दिवस म्हणून, ते म्हणतात मी येतो म्हणून माझं। आणि घरी आले की मला फोन करा मात्र। आपण जातो, बरं ठीक आहे, बाबा येतात म्हणले। ठीक आहे। भैया